महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन आणि त्याच निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून उजाळा देण्याचा प्रयत्न करतोय। आज मी आहे पुण्यातील सेनापती बापट रोडवर असणारं सिम्बॉयसिस महाविद्यालयामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वस्तू संग्रहालय। येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक वस्तू आहेत, त्या वस्तू आपण पाहणार आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आणि त्याच निमित्तानं आपण पुण्यातील सेनापती बापट रोडवरती असणारं सिम्बॉयसिस महाविद्यालय जे आहे, सिम्बॉयसिस संस्था जी आहे, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वस्तू संग्रहालय आहे, त्या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे म्युझियम आहे त्या ठिकाणी ते पाहण्यासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत काही अनुयायी आहेत, त्यांच्याशी आपण संवादही साधणार आहोत। ताई, काय सांगाल, म्युझियम बघितलं, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे, त्यानिमित्तानं काय सांगाल? जय भीम। माझं नाव गायकवाड शिला। आज आपणाला खूप दुःखाचा दिवस आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं स्त्रियांसाठी मोठं योगदान आहे। हो, नाही, आणि हे म्युझियम बघून तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं। बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनामध्ये ज्याही वस्तू वापरलेल्या आहेत, ज्या खुर्चीवर बसून संविधान लिहिलं आहे, सगळं इथं ठेवण्यात आलेलं आहे, बघून काय वाटलं तुम्हाला? काय भावना होती? छान वाटलं। असंच प्रेरणा देत राहा तुम्ही। काय सांगाल? बाबासाहेब आंबेडकरांचं म्युझियम आपण पाहिलेलं आहे, अनेक बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तू आहेत ती त्यांच्या जीवन प्रवासाची साक्ष देतात। जे इथं सिम्बॉयसिस कॉलेज येथील जे बाबासाहेबाचे जे पलंग झालं, त्यांच्या संसारात लागणारे भांडे, जे अभ्यास करणारे सगळे हे पुढील येणाऱ्या पिढीस प्रेरणादायी राहो, असेच जतन करावे, हीच आमची अपेक्षा आहे। जय भीम, नमो बुद्धाय। काय सांगाल सर, तुम्ही म्युझियम बघण्यासाठी आलेला आहात, बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्येक वस्तू इथं जतन करून ठेवण्यात आलेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं देशासाठी खूप मोठं योगदान आहे, काय सांगाल आजच्या दिवसाच्या निमित्तानं? जय भीम। इथं येऊन ह्या सर्व ज्या बाबासाहेबांच्या संग्रहालयामधली ज्या वस्तू आहेत हे बघून खूप छान वाटतं आहे आणि ह्यांनी सतत बाबासाहेब आहेत हे डोळ्यासमोर असं दिसत आहेत की खरंच की हे जे सिम्बॉयसिस कॉलेज जे हे केलं आहे, म्युझियम जे केलं आहे, हे पुढच्या पिढीला की काय म्हणतात प्रेरणादायी आहे। आणि इथं येऊन बहुतेक सर्व लोकांनी आल्या असतीलच असते, पण अजून लोकांनी येऊन इथून सर्वांनी हे जे वस्तू ज्या आहेत त्या सर्व पाहाव्यात। एवढी मोठमोठी फोटोग्राफी, बाबासाहेबांचं एवढं मोठं भव्य कार्य आहे, या भव्य कार्य आहेत तरी हे म्युझियम जे आहे त्या कार्यासाठी हे अपुरंच आहे। तर ह्या लोकांनी इथे यावं आणि हे सर्व फोटोग्राफी बघावी, त्याच्या खाली जे लिहिलेली माहिती ती वाचावी आणि ती प्रेरणा बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर ठेवून आपल्याला अजून पुढं काम करायचं आहे आणि सर्वांनी एकजुटीने चालव, हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की संघर्ष। बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं करा हा उपदेश दिलेला आहे। असं तो डोक्यात ठेवून सर्वांनी जे तुटलेले आहेत त्यांनी तरी सर्वांनी एकत्र येऊन एकत्र पुढे चालावे असं मी सर्वांना एक कळकळीची विनंती करतो। जय भीम। इथं आपण पाहतोय की बाबासाहेब आंबेडकरांची ज्या वस्तू आहेत त्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत। ज्या खुर्चीवरती बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिली, ती खुर्ची सुद्धा तिथे आपल्याला पाहायला मिळते। हो, पाहायला मिळते। काय वाटतं बघून हे सगळं? हां, काय भावना आहेत? ते पाहायला की हृदय भरून तर ह्या माणसाने एवढा महान मानव, एवढी मोठी हे त्यांची क्षमता, आज कुठलाही नेता त्यांची बरोबरी करू शकणार नाही, एवढं मला कळतं की बाबासाहेबाला तोडच नाही आहे। आपण पाहतो की मुंबईमध्ये जे अलीपूर बाबासाहेब आंबेडकरांचं शासकीय निवासस्थान होतं, ज्या बेडवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालेलं, तो बेड सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतो। काय भावना आहे? आता भावना म्हणजे की थोडंसं ते पाहिलं की म्हणजे दुःखच होतं की जर बाबासाहेब अजून जर असते तर खूप बरं झालं असतं आणि संपूर्ण भारत बौद्धमय झाला असता।
त्या तळागाळातील जनतेला बाबासाहेबांनी खूप म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं आणि आज हे सगळं म्युझियम बाबासाहेबांच्या सगळ्या प्रत्यक्ष वस्तू दिसत आहेत, त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास इथं आल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतोय. काय भावना आहे तुम्हाला? हे वस्तू पाहिल्यानंतर ना मनामध्ये अगदी दुःख आणि सगळ्या गोष्टी आठवून येत आहेत की बाबासाहेबांनी जे हे केलं आहे समाजासाठी आणि इतरांसाठी सुद्धा, त्याची सर्वांनी अक्षरशः नोंद घ्यावी की जे केलं आहे बाबासाहेबांनी हे पाहून तुम्ही कसं वागायचं आणि काय वागायचं आणि कसं राहायचं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे पाहून फक्त नुसतं डोक्याच्या वरनं सोडून देणं हे गरजेचं नाही आहे. ह्याच्यामध्ये विचार आचार आणले पाहिजेत सर्वांनी आणि हे जागृत केले पाहिजेत प्रत्येक समाजाने पण आणि आमच्या समाजाने पण. ही माझी कळकळीची विनंती आहे इतर समाजांना बी आणि बहुजन समाजालाही. बाबासाहेबांचं स्त्रियांसाठी खूप मोठं कामसुद्धा आहे. हो, खूप म्हणजे खूपच मोठं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. ज्या वेळेला बाबासाहेबांनी घटना लिहिली त्यावेळेला जेव्हा बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी जे काही त्यांनी घटनेमध्ये लिहिलं तेव्हा आज सगळ्या बायका सगळ्या लेडीज आज त्यांना सगळ्या गोष्टीचा मान मिळाला आहे. तो कुणामुळे? तो बाबासाहेबांमुळे. हे लेडीजने तर खरं विसरू नये ही माझी खरंच नम्र विनंती आहे सर्व लेडीजला. आपण पाहतो की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे. पुण्यातील सिम्बॉयसिस संस्थेमध्ये असणारे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्युझियम आहे ते म्युझियम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं. खरं तर या वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन प्रवासातले फोटो लावण्यात आलेले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जीवन प्रवास होता त्यावरती उजाळा टाकतायत. आपण पाहतोय की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे फोटो आहेत, ज्यावेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केलेली होती त्यावेळेचे फोटो दिसत आहेत. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य विद्यार्थ्यांचे 2 तुकड्यांसोबत त्यांना लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाठवलं होतं त्या विद्यार्थ्यांचे फोटो आहेत. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यावेळेचे फोटो आहेत. असे अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासावरती प्रकाश टाकणारे अनेक या ठिकाणी ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपातले फोटो या ठिकाणी लावण्यात आल्याचंही एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिडनहॅम महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ज्यावेळेस नेमणूक करण्यात आलेली होती त्यावेळेसचे हे फोटो आपण पाहतोय. त्याचबरोबर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधील सहाय्यक प्राध्यापक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळेस तिथलीसुद्धा आपल्याला ते प्राध्यापकांसोबतची ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकायला होते त्यावेळेस त्यांचे जे प्राध्यापक होते त्यांच्यासोबतचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर भीमा कोरेगावची की पुण्यामध्येच आहे, तिथे भीमा कोरेगाव या विजयस्तंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जानेवारी महिन्याची नवीन वर्षाची जी सुरुवात असते 1 तारखेला त्या ठिकाणी त्या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येत असतात त्यावेळेचा सुद्धा या ठिकाणी जे आहे फोटोज जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. असे अनेक प्रसंग जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जीवनात उभारलेले अनेक जे आहेत आंदोलनं असतील ते आंदोलनसुद्धा या ठिकाणी ब्लॅक अँड व्हाईट फोटोच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहेत. 3 मार्च 1930मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काळाराम मंदिरचा सत्याग्रह केलेला होता त्या सत्याग्रहातला सुद्धा इथं फोटो जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी यासाठी अनेक आंदोलनंसुद्धा उभारलेली आहेत. त्यातलेच अनेक प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्यावेळेस पहिली गोलमेज परिषद 1930मध्ये झालेली होती त्यावेळेसचा हा आपण या ठिकाणी जो आहे तो फोटो पाहतोय. त्याचबरोबर दुसरी गोलमेज परिषद ती सप्टेंबर 1931मध्ये जी झालेली होती त्यावेळेचे सुद्धा या ठिकाणी ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपामध्ये फोटोज आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर ज्यावेळी पुणे करार झाला त्या पुणे करार अर्थात पुण्यामध्ये जो पुणे करार झाला होता की अस्पृश्य समाजाला जो 2 मताचा अधिकार देण्यात आलेला होता आणि त्यावेळी महात्मा गांधींनी त्या पुणे कराराच्या विरोधामध्ये जे उपोषण केलेलं होतं त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये जो पुणे करार झालेला होता तो पुणे कराराचा सुद्धा या ठिकाणी ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपामध्ये फोटो दिसतोय. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण कुटुंबीय जे आहे हे आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, रमाबाई आंबेडकर असतील, त्याचबरोबर त्यांचा मुलगा यशवंत असेल, त्याचबरोबर त्यांचे बंधू आनंद आंबेडकर असतील ते सुद्धा या
फोटोमध्ये आपल्याला एकंदरीत दिसून येत आहेत. खरं तर संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवासच या सिम्बॉयसिस महाविद्यालयामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वस्तू संग्रहालय आहे त्यामधून दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपण पाहतो की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कटआउटसुद्धा लावण्यात आल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. पुढे जर पाहिलं तर इथे ह्या दोन्ही बाजूला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन प्रवास दाखवणारे फोटो या ठिकाणी जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. खरं तर इथं आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्टडी रूम जी आहे तीसुद्धा अशी दाखवण्याचा एकंदरीत प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपण पाहतोय की इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकिली पोशाखामध्ये त्यांचा एक बसलेला पुतळा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखाण करताना दिसून येतात आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ओरिजिनल लिखाण आहे जे जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हस्ताक्षर होतं त्या पद्धतीचं तिथं जे आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ज्या खुर्चीवर बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडं संविधान दिलं होतं ती खुर्चीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि या खुर्चीचा इतिहास म्हणजे असा आहे की ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचं कामकाजासाठी जर पाहिलं तर आपण प्रशस्त असं सभागृह चालत होतं. त्या सभागृहामध्ये सगळे लाकडी बेंच असायचे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक विशेष अशी खुर्ची तयार करण्यात आलेली होती. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बेंबीच्या थोडं खाली जे आहे एक फोड आलेला होता. आणि आपल्याला कल्पनाच असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मधुमेहाचा त्रास असल्यामुळं ती फोडाची जी जखम होती ती काहीही केल्या बरी होत नव्हती. त्यामुळे तो फोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप त्रास द्यायचा. त्यामुळे त्यांना बसता येत नव्हतं. त्यामुळे सभागृहाची परवानगी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी ही जी आहे ती खुर्ची तयार करून घेण्यात आलेली होती. आणि या खुर्चीत बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे. आणि या ऐतिहासिक प्रसंगाची एक वैशिष्ट्यपूर्ण खूण असलेली ही जी खुर्ची जी आहे ती आपण या ठिकाणी पाहतोय. पुण्यातील हे सिम्बॉयसिस संस्थेचं जे संस्थेने जे साकारलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्युझियम आहे त्या ठिकाणी ही खुर्ची आपल्याला पाहायला मिळते. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही खुर्ची आहे, ज्या खुर्चीत बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अर्पण केलेलं आहे. आपण पाहतोय अगदी हुबेहूब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लिहितानाचा पुतळा जो आहे तो आपल्याला साकारल्याचं एकंदरीत दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ओरिजिनल हस्ताक्षर आहे. आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे ओरिजिनल हस्ताक्षर आहे, कारण ज्या महामानवांनी संपूर्ण भारताला समतेचा संदेश दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज 68वा महापरिनिर्वाण दिन आहे. एकंदरीत या म्युझियममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक आठवणी या ठिकाणी जिवंत होतात. कारण डॉक्टर बाबासाहेब शिक्षणासाठी जात असो किंवा त्यावेळी प्रवास करताना त्यांची जी बॅग असेल, त्याचबरोबर त्यांच्या संसारातल्या जी भांडीकुंडी असतील त्या सगळ्या वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण जे दिल्ली स्थित त्यांच्या घरामध्ये झाले होते तिथली बेडसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आपण इथल्या प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तू ज्या आहेत त्या एकंदरीत पाहणार आहोत. आज महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या म्युझियमला भेट दिल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं तर ज्यावेळी आपण तिथे पाहतोय की हा व्हायलन आहे, जो व्हायलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाजवत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला माहिती असेल की संगीताची प्रचंड गोडी होती आणि त्याची साक्ष देणारं हे व्हायलन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस हे व्हायलन आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीला खरेदी केलं होतं आणि बाबासाहेबांना मुंबईत असताना साठे बंधू जे व्हायलन त्यांना ते शिकवत होते आणि त्यावेळीची एक आठवण अशी आहे की साठे बंधू ज्यावेळेस व्हायलन वेगवेगळ्या आवाज काढण्यात तरबेज होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा संगीताची आवड असल्यामुळं हे व्हायलन त्यांनी ते खरेदी केलं होतं दिल्लीमध्ये आणि ते कायम मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घेऊन येत असत. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये अर्थात अनेक पदव्या प्राप्त केलेल्या आहेत, परदेशी जाऊन शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या परदेशाची साक्ष देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ह्या बॅग आहेत. आपण पाहतोय की या संग्रहालयामध्ये ह्याच्या 3 मोठ्या बॅग दिसत आहेत, त्यावरती BRA अशी अक्षरं जी आहेत ती लिहिल्याची आपल्याला पाहायला मिळते. तिथं जर पाहिलं तर दिसतं की BRA भीमराव रामजी आंबेडकर, अर्थात त्या BRAचा अर्थ आहे
तिच्या 2 मोठ्या ज्या लेदरच्या बॅग आहेत त्या बॅगमधून कपड्यांपेक्षा पुस्तकच जास्त असत. कारण आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकाचं प्रचंड वेड होतं, वाचनाचं वेड होतं, अभ्यासाचं वेड होतं. अर्थात त्याची साक्ष देणारा हे खरं तर हे संग्रहालय आहे. आणि ह्या 3 बॅगमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते परदेशामध्ये प्रवास करत असत. हीच बाबासाहेब आंबेडकरांची आराम खुर्चीसुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर अनेक वस्तू आहेत इथे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कपडेसुद्धा आपल्याला एकंदरीत दिसून येत आहेत. आणि या संग्रहालयामध्ये 3 कपाटं जी आहेत ती ठेवण्यात आली आहेत. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे बाबासाहेबांना सतत लागणारे अनेक विषयांचे ग्रंथसुद्धा इथे ठेवण्यात आलेले आहेत. या पुस्तकांना बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झालेली ही पुस्तकं आहेत जी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकं वाचलेली आहेत. कारण तुम्हाला माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तकांवर प्रचंड प्रेम होतं. त्याचबरोबर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आहे ती कपडेसुद्धा आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी सदरासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि हा जो बेड आपण पाहतोय की 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच बेडवरती अखेरचा श्वास घेतलेला आहे. तो बेड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अलीपूरमधलं दिल्लीमधलं ते अलीपूर या ठिकाणचं जे शासकीय निवासस्थान होतं त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालेलं होतं. आणि तोच हा बेड आहे ज्या बेडवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरचा श्वास घेतलेला होता. 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि 7 डिसेंबरला मुंबईमध्ये चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती बौद्ध पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते. खरं तर इथं आपण आणखी पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो कोट आहे. कारण आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेकदा आपल्याला विशेषतः बाबासाहेब आंबेडकरचं राहणीमान हे उच्च होतं. उच्च कोटीचे बाबासाहेब आंबेडकर राहायचे. हे त्यांचा कोट आहे. जो कोट अनेक वेळा बाबासाहेब आंबेडकरांनी घातल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं होतं. 15 ते 20 नोव्हेंबर 1956 नेपाळमध्ये नरेशानी काठमांडू येथे आयोजित बौद्ध परिषद घेतली होती. त्यावेळी बुद्ध आणि कार्ल मार्क्स या विषयावर भाषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जोधपुरी कोट आणि पॅन्ट आणि ही टोपी घातल्याचंही आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. हाच तो जोधपुरी कोट आहे ज्या ठिकाणी नेपाळमध्ये जे 15 ते 20 नोव्हेंबर 1956 जी बौद्ध परिषद झालेली होती त्या ठिकाणी बुद्ध आणि कार्ल मार्क्स या विषयावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलेलं होतं. तो हाच कोट आहे. मागे आपण फोटोसुद्धा पाहतोय की ज्या कोटवरचा बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला फोटो पाहायला मिळतोय. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातली जी काठी, बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी उतार वयामध्ये होते त्यावेळेस ते काठी वापरायचे, ती काठीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर हा जो बूट आहे, हा बुटाचा जोड तो सुद्धा आपण पाहतो की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या बूट घालायचे. त्याचबरोबर इथे त्यांचा तो सदरा पाहतोय. त्याचबरोबर पैजामासुद्धा आपण पाहतो की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिधान करत असत. असा एकंदरीत संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास जो आहे आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण इथं अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील वस्तू आहेत. या ठिकाणी आपण पाहतो की कोलंबिया विद्यापीठाकडून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पदवी देण्यात आलेली ही पदवीसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाचं प्रचंड वेड होतं. त्यांनी समाजातील अनेक अस्पृश्य समाज असेल किंवा इतर समाजासाठी मोठं काम केलेलं आहे. संपूर्ण अस्पृश्य समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं संपूर्ण जीवन खर्ची घातल्याचंही आपल्याला एकंदरीत आपण पाहिलेलं आहे. अनेक अस्पृश्य समाज असेल, ST समाज असेल, SC समाज असेल, OBC समाज असेल, सर्वच समाजासाठी त्याचबरोबर महिलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं योगदान आहे. देशासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं योगदान असल्याचंही एकंदरीत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ही कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी पदवी दिलेली होती ती पदवी आपण एकंदरीत या ठिकाणी पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहतोय की इथं भगवान गौतम बुद्धा यांचा जो आहे तो मूर्तीसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. इथे पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळासुद्धा इथे आहे. या ठिकाणी आज महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज जे अभिवादन करण्यासाठी मुंबईमधल्या चैत्यभूमीवरती येतात. ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी जे आहे ते
येत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आत्ता आपण पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयामधल्या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे म्युझियम आहे त्या म्युझियममध्ये आहोत. इथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस विमानाने प्रवास करायचे त्यावेळेसचा हा एक फोटो या ठिकाणी कटआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक जीवनातील अनेक वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण जी ही या ठिकाणी ही जी छत्री पाहतोय ही रंगीबिरंगी जी छत्री आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रंगून येथे गेले असताना भेट म्हणून मिळालेली ही छत्री पाहतो. ही छत्रीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेली आहे, ज्याला स्पर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झालेला आहे. त्याचबरोबर हा ड्रेसिंग टेबलसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. ही लाकडी पेटीसुद्धा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेली आहे ती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. वरती आपण पाहिलं तर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आहेत. वरती माईसाहेब आंबेडकरांचा सुद्धा फोटो लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर वरती ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं होतं त्यावेळेस माईसाहेब आंबेडकर हा भारतरत्न पुरस्कार घेतानाचा त्या ठिकाणी जो आहे तो फोटोसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर इथं पाहिलं तर अनेक ज्या वस्तू आहेत इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरगुती वापरातील काही भांडीसुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतं. प्लेट्स आहेत, तांबे या धातूचा या ठिकाणी पेलासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर ॲल्युमिनियमची भांडीसुद्धा या ठिकाणी जी आहेत ती पाहायला मिळतात, कारण ह्या सगळं डॉक्टर बाबासाहेब वापरत असलेली या सगळे जे भांडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पितळेची भांडी असतील, त्याचबरोबर स्टीलची भांडी असतील, जे बाबासाहेब घरगुती वापरासाठी जी भांडी वापरत होती, त्या काट्याचे चमचे असतील, अनेक वस्तू बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर जो संघर्ष केलेला होता अस्पृश्य समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणतावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केलेला आहे. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे. इथं पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या डायनिंग टेबलवरती बसून जेवण करायचे तिथे प्लेट्स असतील, काट्याचे चमचे असतील, इतर भांडी विशिष्ट पद्धतीनं ज्या ठिकाणी जे सर्व्हिसप्रमाणे असाव्यात असा त्यांचा आग्रह असेल. म्हणजे प्रत्येक वस्तू बाबासाहेब आंबेडकरांना नीटनेटकी लागायची, त्यानुसार हे सगळी भांडी जी आहेत ती आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी वापरायची ती सगळी आपण या ठिकाणी पाहतोय. वरती जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवास सांगणारी अनेक जे आहेत फोटोज वगैरे सुद्धा या ठिकाणी जे आहेत त्या एकंदरीत लावण्यात आलेल्या आहेत. खरं तर आपण इथं पाहतोय वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासावरती प्रकाश टाकणाऱ्या अनेक वस्तू या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक इथे जे आहेत जे ब्लॅक अँड व्हाईट्स फोटोसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं होतं त्यावेळेचे सुद्धा इथं फोटोज वगैरे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर इथं जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो भारतरत्न या भारतातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे हेच ते मेडल आहे भारतरत्न आपण पाहतोय. त्याचबरोबर जे मानपत्र राष्ट्रपतीच्या हस्ते देण्यात आलेलं होतं ते मानपत्रसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यावेळेस त्याच्यावरती लिहिलं आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मरणोपरांत त्यांना जो भारतरत्न दिलेला गेलेला आहे. त्यावेळी भारताचे राष्ट्रपती आर व्यंकटरामन यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या पत्नी होते सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर यांच्याकडं हा पुरस्कार त्यावेळी दिलेला होता. त्याच पुरस्कार आपण पाहतोय. त्याचं जे मानपत्र आहे ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. हे सुद्धा या ठिकाणी जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जो जीवन प्रवास आहे तो फोटोच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. आपण पाहतोय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पदक डॉक्टर मुजुमदार यांच्याकडे ज्या ठिकाणी आपण सिम्बॉयसिस महाविद्यालय आहे त्या सिम्बॉयसिस महाविद्यालयाचे संस्थापक आहेत त्यांच्याकडं माईसाहेब आंबेडकरांनी भारतरत्न पदक हे सुपूर्द केलं होतं. यामागचा उद्देश होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण वस्तू ज्या आहेत त्या जनतेला पाहता याव्यात या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते म्युझियम उभारण्यात आलेलं आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरगुती वापरातील आपण अनेक भांडीसुद्धा या ठिकाणी पाहतोय.
संपूर्ण असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवासच इथं उलगडून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. 6 डिसेंबर 1956मध्ये झोपेतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग सोडून गेलेले होते. त्यावेळेचा सुद्धा हा फोटो इथं जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच 14 ऑक्टोबर 1956मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यावेळेचा हा नागपूरमधील दीक्षाभूमी येथील हा फोटो आपण पाहतोय. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्धाच्या पुढे त्यांना वंदन करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत जे आहे जे माईसाहेब आंबेडकर अर्थात त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यांना ज्यावेळी माईसाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम त्यांच्या अनुयांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली होती तो प्रसंग आहे. त्याचबरोबर काठमांडूमध्ये 15 ते 20 नोव्हेंबर 1956मध्ये जी बुद्ध की कार्ल मार्क्स ही जी परिषद झाली होती, ह्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी भाषण केलेलं होतं. त्यावेळेचा हा फोटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 5 जून 1952मध्ये कोलंबिया विद्यापीठातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी प्रदान केलेली होती. त्यावेळेचा हा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक आठवणी इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक कॅबिनेट मिटिंगमध्ये होते त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यावेळेचा अर्थात पंडित जवाहरलाल नेहरूसुद्धा होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसादसुद्धा होते. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली होती त्यावेळेचा हा प्रसंग एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी प्रवास करायचे, ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवास करायचे त्यावेळेस प्रवासातील मध्ये ज्या वस्तू होत्या त्या वस्तूसुद्धा इथं आपण पाहतोय. त्या प्रवासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तू वापरायचे त्या वस्तूसुद्धा इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. हां खरं तर हा संपूर्ण प्रवास जो आहे या ठिकाणी जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन असल्याच्या निमित्तानं मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी जे आहे हे म्युझियम पाहण्यासाठी या ठिकाणी आल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी फ्लॉवर पॉटसुद्धा आहे जो बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये ठेवला जायचा. हे जे पाहतोय आपण मिलिंद महाविद्यालय जे आहे ते औरंगाबादमध्ये आहे. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली त्यावेळी जागेची पाहणी करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर हे दिसत आहेत. कारण बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की जोपर्यंत येथील अस्पृश्यांना शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत ते त्यांच्या आयुष्यात प्रगती करू शकणार नाहीत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था उभारली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आलेलं आहे. असे अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर प्रवास टाकणारे अनेक जे फोटोज आहेत या ठिकाणी जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर अनेक बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक जीवनातील अनेक वस्तूसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यावेळेस सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स होती, दुसरी गोलमेज परिषद होती त्यावेळेचा हा फोटो जो आपण पाहतोय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 68वा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे हे म्युझियम पाहण्यासाठी, हे वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी आंबेडकरी अनुयायी असतील या ठिकाणी जे आहे हे म्युझियम पाहण्यासाठी आल्याचंही आपल्याला पाहायला मिळते. कारण इथं ह्या म्युझियममध्ये आल्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक आठवणी ह्या ज्या आहेत त्यांना उजाळा मिळतो, त्या जिवंत होत असतात. सातारा हायस्कूल दप्तरामधील भीमारामजी आंबेडकर ह्या नावाची नोंद असलेल्यासुद्धा इथं या ठिकाणी एक फोटो लावण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1990 रोजी सातारामधील जे आत्ताचं प्रतापराव सिंग हायस्कूल आहे त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये पहिल्या वर्गाला प्रवेश घेतलेला होता. त्यावेळेचं हे तुम्हाला जे कागदपत्र दिसत आहेत. खरं तर अशा अनेक आठवणी ज्या आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी संग्रहित करण्याचा प्रयत्न या म्युझियमच्या माध्यमातून झालेला आहे. आपण पाहतोय की खरं तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण अर्थात या देशाला राज्यघटना दिली, इथे समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला
त्याचबरोबर महिलांसाठी केलेलं काम असेल, अस्पृश्यांसाठी केलेलं काम असेल, त्याबरोबर अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राष्ट्रनिर्मितीसाठी कामं केलेली आहेत, शिक्षणासाठी काम केलेलं आहे. या भारताच्या उभारणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं योगदान आहे आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे. आणि टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या राष्ट्राला काय योगदान आहे हे सांगण्याचा सुद्धा आपण या ठिकाणी प्रयत्न करते. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.